नमस्कार. मागच्या महिन्यामध्ये कुलकर्णी काका क्रॉनिक कॉन्स्टिपेशनची तक्रार घेऊन आले होते. त्यांचा इतिहास घेता घेता लक्षात आलं की त्यांना बऱ्याच वर्षांपासून रोज सकाळी उठलं की 1 लिटरभर पाणी प्यायचं. मग त्यात ते कधी कोमट पितील, कधी थंड पितील, मध घालून पितील, तांब्याच्या भांड्यातलं पितील, असे वेगवेगळे प्रकार ते करत असत. नंतर रीना नावाची एक IT मध्ये काम करणारी मुलगी, तिला पाणी प्यायची सवय आणि तिच्या मागे लागलेली ही रेस्पिरेटरी सिस्टीमची ॲलर्जी, क्रॉनिक कोल्ड, जुनाट सर्दी. तिसरा एक पेशंट जाधव काका, त्यांना गॅसचा त्रास जो होता तो गेल्या कैक वर्षांपासून त्यांची पाठ सोडत नव्हता. एकतर ढेकरा येतील, खालून गॅसेस पास होतील, अनेक उपाय करून झाले पण प्रॉब्लेम काही सुटत नव्हता. इतिहास घेतला तेव्हा लक्षात आलं की त्यांना रात्री झोपताना आणि जेवण झाल्यानंतर पाणी प्यायचं, 1 तांब्याभर पाणी प्यायचं अशी त्यांची सवय होती. याचा जेव्हा विचार केला आणि त्यातलं एक कॉमन सूत्र लक्षात आलं की अत्यंबुपान किंवा जास्त पाणी पिणे हा आयुर्वेदामध्ये एक महत्वाचा व्याधीचा हेतू सांगितलेला आहे. आणि तो अनेक छोट्या छोट्या पचनांपासून ते हृदयविकार, श्वास किंवा मधुमेह इथपर्यंत अनेक रोगांसाठी तो कारण ठरणारा हेतू आहे. त्यामुळे आजचा व्हिडिओचा प्रपंच हा त्याच्यामुळे केलेला आहे. चला तर पाहूया अत्यंबुपान आणि त्याचे होणारे परिणाम. तर आपल्याला माहिती आहे की पाण्याची महती सुद्धा किती आहे. हे साक्षात एक महाभूतच आहे. पंचमहाभूतांमधलं एक आपमहाभूत, जलमहाभूतच आहे. म्हणजे त्याची व्याप्ती किती मोठ्या प्रमाणात आहे. निसर्गामध्ये पृथ्वीवरती फार मोठ्या प्रमाणावर पाणी आहे. तसंच आपल्या शरीरामध्ये सुद्धा आपल्या शरीराचा एकंदरीत 60% भाग हा या पाण्याने व्यापलेला आहे. म्हणजे पाण्याची नितांत आपल्या शरीराला गरज आहे याविषयी काही दुमतच नाहीये. शरीरामध्ये पाणी काय करतं, काय नाही करत, अनेक कामं पाणी आपले करतं. वेगवेगळ्या भागामध्ये लुब्रिकेशन तयार करणं, पचनाला मदत तयार करणं, आपलं जे रक्त वाहतं, घाम येतो किंवा मलमूत्रांचं विसर्जन होतं, लसिका ग्रंथींचं वहन होतं, त्यातल्या लसिकेचं वहन होतं, अशा अनेक कामांसाठी पाणी हे माध्यम म्हणून काम करत असतं. त्यामुळे पाण्या वाचून आपलं जीवन नाही, म्हणूनच पाण्याला पर्यायी शब्द जीवन हा वापरला जातो. इतकी त्याची व्याप्ती नक्कीच आहे. परंतु सध्या आज त्याच्या मागे जे काही प्रचार आणि प्रसाराचं जे स्वरूप झालेलं आहे की जास्त पाणी प्या, भरपूर पाणी प्या, आणि तोच जसं काही आरोग्याचा मंत्र असल्यासारखा झालेला आहे. तर अनेक लोकांना ही गोष्ट खरी वाटते आणि ते लिटर लिटर पाणी अक्षरशः रिचवत असतात आणि त्यातून अनेक व्याधींची पायाभरणी होत असते. तर त्याच्याविषयी आज आपण सविस्तर माहिती पाहणार आहेत की ही जी पोट साफ न होणारी जी मंडळी आहेत, जसं काही मी नेहमी अनेक रुग्णांना हे उदाहरण देतो की आपलं पोट म्हणजे जसं काही गटार आहे. पूर्वीच्या काळी आठवत असेल की गटार जर तुंबलं असेल तर इकडून भरपूर पाणी बादल्या बादल्या ओतायचं आणि कसं तरी करून त्या गटारीमधला जे काही अवरोध असतो तो दूर करायचा. तसं आपलं आतडं म्हणजे जसं काही गटार आहे आणि वरून पाणी प्यायचंय आणि पोटाचा झाडा करायचा आहे, या पद्धतीने अत्याचार आपण हे पचन संस्थेवर करत असतो. त्याचप्रमाणे झोपल्यावरती पाणी, झोपताना पाणी जास्त पिणे किंवा जेवण झाल्यावर पाणी पिणे, तर अशा अनेक चुकीच्या गोष्टी यातून निघतो. आणि आयुर्वेद हा नेहमी हेतू विपरीत असतो. कोणताही आजार किंवा कुठलाही रुग्ण जेव्हा आयुर्वेदाकडे येतो तेव्हा त्याला पाहिजे असतं की अरे हा आजार मला होतो कशामुळं. कारण बऱ्याचदा तो सिम्प्टोमॅटिक औषध घेऊन त्याची लक्षणं दबवत असतो, परंतु त्या आजाराचं मूळ काय आहे, हा आजार मला कायमस्वरूपी घालवायचा कसा, हे जर पाहायचं असेल तर ते वैद्याचं कर्तव्य असतं की त्याचे जे हेतू किंवा ज्याला मी निदान म्हणतो की त्याचं कारण जे आहे ते शोधणं हे आयुर्वेदामध्ये अत्यंत महत्वाचं असतं. आणि हे कारण जेव्हा आपण दूर करतो तेव्हा त्या व्याधीची तिथेच 50% जी संप्राप्ती असते किंवा व्याधीची जी पकड असते शरीरावरची ती 50% तिथंच कमी होते. त्यामुळे निदान परिवर्जन ही ट्रीटमेंट आयुर्वेदामध्ये महत्वाची असते. आणि अनेक आजारांमध्ये जास्त पाणी पिणं हे आम्हाला कारण तिथं दिसून येतं आणि त्यामुळं आम्ही त्याच्या खोलामध्ये नेहमी जात असतो. तर याच्यावरती संशोधन सुद्धा खूप झालेलं आहे. म्हणजे केवळ अत्यंबुपान हे निषिद्ध आहे हे फक्त म्हणण्यापुरती किंवा पुस्तकात उल्लेख केलेली गोष्ट नाही, हे आपण लक्षात घ्या. अनेक आयुर्वेद विद्यापीठांमध्ये, संस्थांमध्ये याच्यावरती रिसर्च झालेला आहे. तर एका रिसर्चचा गोषवारा मी तुम्हाला सांगतो की त्यांनी एक साधारण 500 रुग्ण प्रमेहाचे, मधुमेहाचे, डायबिटीसचे ज्याला आपण म्हणतो ते घेतले आणि त्यांची जेव्हा जीवनशैली, दिनक्रम सगळा पाहिला की ते उठल्यापासून झोपेपर्यंत काय काय करतात आणि त्यामध्ये विशेषतः
पाण्याचा अंतर्भाव त्यांच्या जीवनशैलीमध्ये कितपत आहे, पाणी किती पितात ते, याचा जेव्हा इतिहास घेतला तेव्हा लक्षात आलं की त्यातली बहुसंख्य मंडळी ही गरजेपेक्षा पाणी जास्त पिणे, तहान नसताना पाणी जास्त पिणे या पद्धतीचा इतिहास त्यांच्यामध्ये सापडलेला आहे. त्यामुळेच मधुमेह, वाढलेला रक्तदाब यासारखी अनेक लक्षणं ही जास्त पाण्याशी निगडीत आहेत. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. अतिरिक्त पाणी जे आहे त्याचा किडनीवरती परिणाम किती होतो हे आपण नीट लक्षात घ्या. शेवटी पिलेलं जास्त पाणी किंवा कुठलाही द्रवभाग हा शरीराच्या बाहेर कोण काढतं, तर किडनीज, आपली जी वृक्क असतात, मूत्रपिंड जी असतात ती आपले हे काम करत असतात. तर त्यामुळे आपोआपच त्यांच्यावरती ताण हा जास्त येतो. मूत्रपिंड जी असतात त्याच्यामध्ये लाखो गाळण्या असतात, छोट्या छोट्या, ज्याला ग्लोमेरुलाई म्हणतात. अशा या सूक्ष्म गाळण्या ज्या असतात त्याच्यातून दिवसभराला जर हिशोब केला तर आपण विश्वास नाही ठेवणार, 500 लिटर एवढ्या प्रमाणामध्ये रक्त आपलं गाळलं जातं हे किडनीकडून 24 तासामध्ये. तर एवढा लोड हा किडनीवरती असतो आणि त्या रक्तातले जे अशुद्ध असतात त्या बाहेर काढल्या जातात. तर यासाठी पाण्याचा उपयोग हा नक्की असतो, परंतु जेव्हा जास्त प्रमाणामध्ये मूत्रनिर्मिती होते तेव्हा किडनीवरती ताण आल्याशिवाय राहत नाही. त्यामुळं किडनीच्या साठी, आरोग्यासाठी जास्त पाणी पिणं हे घातक आहे. आपण म्हणतो की जास्त पाणी पिणं हे मुतखड्यासाठी चांगलं आहे, तर मुतखडा असताना पाण्याचं प्रमाण हे तुमच्या शरीरामध्ये बरोबर असावं. परंतु सध्याचं संशोधन असंही सांगतं की अतिरिक्त किंवा जास्त पाणी पिल्यामुळे वेगळ्या प्रकारचे मुतखडे सुद्धा तुम्हाला होऊ शकतात. हो, आपण बरोबर ऐकले की जास्त पाणी पिल्याने मुतखडे होऊ शकतात, अतिरिक्त जेव्हा पाण्याचं प्रमाण असतं तेव्हा. तर या पद्धतीने आत्ता आपण जो पहिला भाग जो पाहिला त्याच्यामध्ये आतापर्यंत अतिरिक्त पाण्यामुळे जे होणारे परिणाम आहेत किंवा त्याचं शरीरामध्ये महत्व किती आहे ते लक्षात घेणं हे पाहिलं. आता पार्ट 2 आपण आता याच्याविषयी करणार आहोत आणि याच्याविषयी आयुर्वेदिक सिद्धांताच्या दृष्टीने पाणी जास्त पिल्याने कोणकोणते रोग होऊ शकतात गंभीर, याच्याविषयी आपण उहापोह करणार आहोत. आणि पाणी नक्की किती प्यायचं, त्याचे सोर्सेस पाण्याचे वेगवेगळे शरीरात केवळ पाण्यातूनच असतात का वेगवेगळ्या आहारातून असतात, या सगळ्यांचा आपण उहापोह हा पार्ट 2 मध्ये करणार आहोत. तर जरूर तो भागही बघायला विसरू नका. धन्यवाद.